नगर परिषद निवडणुकीदरम्यान कोपरगावकरांना दिलेल्या विश्वासनाम्यातील आश्वासने पूर्ण करण्याकडे कोपरगाव नगर परिषदेने पाऊल टाकले आहे। नुकतेच कोपरगाव नगर परिषदेच्या अधिपत्याखाली शहरातील नागरिकांच्या स्वच्छतेच्या समस्या मार्गी लागाव्यात या हेतूने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। धूळ कमी व्हावी तसेच शहराची योग्य प्रकारे निगा राखली जावी व वेळोवेळी स्वच्छता व्हावी या उद्देशाने अत्याधुनिक स्वीपर मशिनरीच्या साहाय्याने रस्ता स्वच्छता करण्यास कोपरगाव नगर परिषदेने प्रथम प्राधान्य दिले आहे। शहरातील नागरिकांच्या स्वच्छतेच्या समस्या वेळेत सुटाव्यात तसेच माझे कोपरगाव स्वच्छ कोपरगाव ही ध्येयपूर्ती साध्य करण्यासाठी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या अद्ययावत स्वीपर मशिनरीचे लोकार्पण करण्यात आले असल्याची भावना युवा नेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली। भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित या उद्घाटनास युवा नेते विवेक कोल्हे, नगराध्यक्ष पराग संदान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशुरू, आरोग्य सभापती वैभव आडव तसेच नगरसेवक, नगरसेविका व नगर परिषदेचे कर्मचारी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा। आत्ताच आपण जे शहरात विविध क्षेत्रात काम चालू केलेलं आहे, स्वच्छ पाणी, धूळ कमी करणं, आरोग्याचं जे विवेक भाईंच्या मार्गदर्शनाखाली जो विश्वासनामा दिला होता त्यातली आणि 100 दिवसात काही कामं आपण लोकांना सांगितले होते का ते करणार, त्याचाच एक भाग म्हणून आज आपण हे रोड स्वीपर मशीन चालू केलं आहे का ज्याच्याने शहरातील धूळ कमी होण्यास मदत होणार आहे। ज्याप्रमाणे पाणी पुरवठ्याच्या सभापती वैशालीताई वाजे यांनी तळ्यावर जाऊन त्यांचा पदभार स्वीकारला, तसेच आमचे स्वच्छताचे जे हे आहे सभापती वैभवजी आडव यांनी पण त्यांना पदभार स्वीकारण्यासाठी रोड स्वीपर मशीन हे चालू करून आणि यानंतर डम्पिंग ग्राउंडवर जाऊन तिथलं कामकाज बघून पदभार स्वीकारायचा आहे का जेणेकरून पदभार नुसता स्वीकारायचा नाही तर कामकाज कसं चालतं आणि कामकाज स्वीकारून ते शहराला जास्तीत जास्त स्वच्छता कशी करून देता येईल याकरता तेच पदभार स्वीकारणार आहेत। त्याच पद्धतीने बाकीचे पण सभापती असेच लवकर शिक्षण सभापती शाळेत जाऊन असतील, बांधकामचे असतील, हे सर्व सभापती या पद्धतीने आपला पदभार स्वीकारणार आहेत। तर मी पण जनतेला एक आव्हान करतो की या स्वच्छतेच्या याच्यात आपलं पण सहकार्य गरजेचं आहे, कारण हे प्रत्येकाने जर आपण स्वतःहून जर शिस्त लावली का कचरा हा घंटागाडीत टाकायचा, रस्त्याच्या इतरत्र टाकायचा नाही, तर शहर लवकरच स्वच्छ आणि सुंदर होईल। आणि ते करत असताना ओला कचरा, सुका कचरा तो पण सेपरेट ठेवायचा आहे। तसेच ज्या नागरिकांच्या नळाला तोट्या नाही त्यांनी पण नळाला तोट्या बसून घ्यावे जेणेकरून पाण्याचा अपव्यय कमी होईल आणि आपली पाण्याची अडचण कमी होणार आहे। तर म्हणून मी आपल्याला सगळ्यांना परत आव्हान करतो की सगळ्यांनी आपल्याला किंवा आपल्या आसपास जे कोणाच्या नळाला तोट्या नसतील त्यांनाही आपण थोडंसं विनंती करून त्यांना नळाला तोट्या बसवण्यास प्रवृत्त करावे आणि शहराचा जो स्वच्छता असेल, आरोग्य असेल, हे जे कामकाज चालू आहे ते असंच अविरत आणि चांगल्या पद्धतीने चालू राहणार आहे। तर आताच विवेक भाईंनी एक संकल्पना मांडली का ज्यांच्या नळाला तोट्या नसतील त्यांच्या नळांना संजीवनी युवा प्रतिष्ठान मार्फत मोफत तोट्या बसून देणार आहे। हे पण एक स्वागतार्थ आहे। मी त्यांचे पण त्याबद्दल आभार मानतो आणि परत एकदा सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। रोड स्वीपर आधीच याची डस्ट उडायची, याच्यात पाणी स्प्रिंकल केल्यामुळं काय तुम्हाला काय आपण 100 दिवसाचे काम होतं त्यातली सुरुवातच आहे। सर्वप्रथम सगळ्या नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। ज्या पद्धतीने सर्व क्षेत्रामध्ये भारत महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे आणि निश्चितपणाने प्रत्येक घटकाने समाजातल्या त्या दिशेला आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करणं अपेक्षित आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्ताने कोपरगावमध्ये जे काय नगरपालिकेमध्ये परिवर्तन घडलं त्यामध्ये पहिल्या 100 दिवसांमध्ये धूळ कमी करणं हा एक आपला एजेंडा होता
आणि त्याचाच भाग म्हणून आज धुळीसाठी रोड स्वीपर मशीन आपण या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। अत्याधुनिक पद्धतीचं असं रोड स्वीपर मशीन डिवायडरला लगतची असलेली धूळ, त्याचप्रमाणे धूळ गोळा करताना उडणारी धूळ सुद्धा कमी व्हावी याकरता वॉटर स्प्रे अशा पद्धतीचं अत्याधुनिक पद्धतीचं मशीन आज आपण या निमित्ताने लोकार्पण केलेलं आहे। अजून बऱ्याच गोष्टी येत्या काही दिवसांमध्ये कार्यान्वित करायच्या आहे। ही आता सुरुवात या निमित्ताने केलेली आहे। आपण खऱ्या अर्थाने 15 तारखेपर्यंत स्वच्छता मोहीम हाती घेतली होती। चांगला प्रतिसाद नागरिकांनी त्याच्यासाठी दिलेला आहे। मी पुनश्च एकदा आजच्या निमित्ताने आवाहन करेल की आपल्याला ही सामूहिक जबाबदारी समजून शहर स्वच्छतेकडे जायचं आहे। 1 लाखाच्या आत लोकसंख्या असलेल्या आणि 50,000च्या वर असलेल्या शहरांमध्ये भारतामध्ये 800 शहरं येतात। त्यामध्ये आपला 402वा नंबर आहे। तो आपल्याला कुठंतरी 300, 200, 100 आणि नंतर पहिल्या 10 शहरांमध्ये न्यायचा आहे। त्याकरता ही एक छोटीशी सुरुवात आहे। आपण सर्वजण याला सहकार्य कराल हीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा आपल्याला शुभेच्छा देतो प्रजासत्ताक दिनाच्या। धन्यवाद।